गुड मॉर्निंग फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सगळे? आज आपण एक पारंपरिक पद्धतीची रेसिपी बघतोय, म्हणजेच उडदाची डाळ. खानदेशी पद्धतीमध्ये उडदाची डाळ बनवायची आहे. यासाठी मी घेतले 2 वाट्या उडदाची डाळ सालवाली, चण्याची डाळ घेतली आहे अर्धी वाटी आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत. हे तीनही साहित्य आपण एकत्र करून स्वच्छ 3 ते 4 पाण्यामध्ये धुवून घ्यायचं आहे. आणि धुवून घेतल्यावर हे जे साहित्य आहे म्हणजे चण्याची डाळ, उडदाची डाळ आणि शेंगदाणे ते आपल्याला पाणी टाकून 8 ते 9 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत, म्हणजे ही डाळ एकदम छान आणि मऊ शिजते. तर आपण ह्या आधी शिट्ट्या करून घेऊया. पटापट शिट्ट्या झालेल्या आहेत. सकाळी धावपळ चालू आहे, टिफिनची गडबड चालू आहे, जेवणाची गडबड चालू आहे. पण ही डाळ पारंपरिक पद्धतीची बनवली ना की खूप छान लागते. अशा प्रकारे आपल्या शिट्ट्या झाल्या. तोपर्यंत आपण ह्या डाळीच्या वाटपासाठी काय काय लागणार आहे ते बघूया. लसूण घेतलं आहे, हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत, ओलं खोबरं घेतलं आहे किसून आणि थोडं आलं घेतलं आहे. आल्याचे तुकडे घेतले आहेत 5-6. आणि अशा प्रकारे हे जे वाटप आहे ते आपण असं सुक्कं वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे. हे सुक्कं वाटप वापरून आपल्याला या डाळीसाठी लागणारी फोडणी तयार करून घ्यायची आहे. कुकर थंड झाला आहे, आम्ही उघडून बघितला आहे. डाळ मस्तपैकी शिजली आहे. बोटाने आम्ही दाबून बघितली तर डाळ आणि शेंगदाणे पण व्यवस्थित शिजलेले आहेत. आता यामध्ये या डाळीमध्ये पाणी घालून ही डाळ जरा एकजीव करून घेऊया, म्हणजे घोटून घेऊया. ॲक्च्युली या डाळीला उडदाचं घुटं असंही म्हणतात, कारण ही डाळ आपण घोटून करतो म्हणून. तर बघूया आता आपण फोडणी कशी करायची आहे ते. फोडणीसाठी मी थोडंसं तेल घेतलं आहे. तेलामध्ये जिरं घालून घेतलं आहे, थोडीशी मोहरी घेतली आहे, कढीपत्ता घेतला आहे आणि कढीपत्ता तडतडला, जिरं मोहरी तडतडली की जे आपण वाटप केलं आहे ओलं खोबरं, मिरच्या, लसूण, आलं, हे सुकं वाटप आपण या फोडणीमध्ये चांगलं परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. मस्त तेल सुटायला पाहिजे या वाटपाला, म्हणजे त्याचा कच्चटपणा निघून जातो, कच्चा वास निघून जातो. त्यानंतर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे. अर्धा चमचा हळद पुरेशी आहे, म्हणजे फक्त कलर येण्यासाठी. आणि परत परतून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित. चवीप्रमाणे मीठ आपल्याला वाटपामध्येच टाकायचं आहे, म्हणजे डाळीला मीठ छान लागतं. आणि परत एकदा एक हात मारून घेऊया, चांगलं परतून घेऊया वाटप व्यवस्थितपणे. आणि त्यानंतर आपल्याला शिजवलेली डाळ आहे, घोटलेली आहे आपण चांगली पाणी टाकून, कोमट पाणी टाकून ती घोटलेली डाळ आपण या फोडणीमध्ये मिक्स करायची आहे आणि व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायची आहे. आपल्याला जसं जाड घट्ट हवं त्याप्रमाणे आपल्याला या डाळीमध्ये पाणी टाकायचं आहे. शक्यतो तुम्ही कोमट पाण्याचाच वापर करा, म्हणजे डाळीला एकदम छान चव येते. ही ॲक्च्युली डाळ आहे ना गावची आहे, त्यामुळे ती खूप चिकट आहे आणि खूप छान आहे. अशा प्रकारे आम्ही आमच्या कन्सिस्टन्सीप्रमाणे डाळीमध्ये पाणी मिक्स केलं आहे आणि अशी डाळ बनवली आहे. आता मंद आचेवर या डाळीला चांगली उकळी येऊ द्यायची आहे. व्यवस्थित प्रमाणे हळूहळू उकळी आली की आपली डाळ एकदम रेडी आहे. बघा किती छान कड आला आहे डाळीला. ही डाळ भाताबरोबर किंवा ज्वारीच्या बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते. गावची डाळ आहे त्यामुळे चवीला पण एकदम उत्तम लागते. तुम्ही पण एकदा करून बघा उडदाची डाळ आणि मला सांगा कशी झाली ते. बाय.